हाय गाईज, गरमी एवढी वाढली ना की काहीतरी थंड सतत खावंसं वाटतंय ना तुम्हाला पण. तर मी आज तुमच्यासोबत ना भन्नाट लागणारी अशी मँगो मस्तानीची ना रेसिपी शेअर करणार आहे. एकदा जर तुम्ही ही ट्राय केली ना, बाहेरचा ज्यूस आणि लस्सी सगळंच विसरून जाल. चला तर मग आपण ना लगेच इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी फ्रेश मँगो चॉप करून घेतलाय. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये घालून ना त्याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर घालायची. त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत आईस्क्रीम. तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम ॲड केली. तुम्ही कोणतीही करू शकता. तर मी ही होममेडच केलेली आईस्क्रीम होती. तर 2 स्पून आईस्क्रीम घातली. त्याच्यानंतर थंड असं फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध घातलं. छान हे मिक्सरमधून एकदम क्रीमी आणि स्मूथ होईस्तोपर्यंत ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण ना इथे ग्लासमध्ये मँगो मस्तानी सर्व करणार आहोत. सगळ्यात पहिले तर इथे मँगोचे क्यूब्स टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जो हा मिक्सरमधून बारीक केलेला मँगो शेक आहे ना, तो ओतायचा. क्रीमी टेक्स्चर आलं ना, ऑलरेडी टेम्पटिंग दिसतंय. आता मेन पार्ट वर टाकते व्हॅनिला आईस्क्रीम, थोडे ड्राय फ्रुट्स आणि वरून मँगो पीसेस. बस तयार आहे आपली सुपर डिलिशियस मँगो मस्तानी. खरंच सांगते, दिसायला जितकी हेवी आहे ना, टेस्टी त्याहूनही जास्त अमेझिंग आहे. गाईज, ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि आता लास्टला समर्थाची रिॲक्शन बघा, तिला पण ना खूप जास्त आवडली होती. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.